गोदावरी नदी आहे आणि असं एवढं असं पाणी आलेलं आहे तिकडं पण असं इथं मोठं पाणी. गोदावरी दक्षिण भारतामधील सगळ्यात मोठी गंगा या नावाने ओळखली जाणारी सगळ्यात मोठी ही नदी आहे. आणि या नदीच्या काठीच आपण जे हेमाड लय जुनं मंदिर आहे ना, लय जुनं मंदिर आहे. हे काय 700 वर्ष होऊन गेले याला. प्युअर दाखलाच आहे. मी हे पाहिलंच नव्हतं खरं. आणि या नदीकाठी ना अनेक असे देवाचे स्थान विकसित झालेले आणि त्यापैकी एक कोकणठाण या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये ना हे हेमाडपंथी असं महादेवाचं खूप जुन्यातील असं हे मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आलेलं आहे. आता इथं या ठिकाणी भगवान महादेवांचं वाहन म्हणजे नंदी आणि या नंदी या पद्धतीने असं दिसत आहे. याहून लक्षात येतं की किती जुनं असं हे आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. आणि आतमध्ये गेलं की सगळ्यात आधी वाहन नंदी, महादेवाचं वाहन असं नंदीचं दर्शन घेतलं. त्यानंतर सभामंडप, त्यानंतर असं हॉल, असे 3 भागामध्ये ना हे मंदिर विभागलेलं गेलेलं आहे. आणि यांच्या ज्या भिंती आहे ना, या भिंतींना अनेक देवी देवतांचे फोटो म्हणजे असे नक्षीकाम केलेलं आहे. आणि अशी मान्यता आहे की या मंदिरामध्ये म्हणजे महादेव आणि विष्णू यांची भेट झाली होती. आणि या ठिकाणी एकाच वेळेस महादेवाचं आणि भगवान विष्णू यांचं म्हणजे एकाच वेळेस दर्शन घडतं. आता इथं महादेवाचे लिंगांचं दर्शन आणि ही महादेवाची जी पिंड आहे ना, ती सुद्धा म्हणजे त्याहून सुद्धा लक्षात येतं की किती जुनं मंदिर आहे. आणि या भिंतींमधून अनेक कलागुण म्हणजे जुन्या काळातील म्हणजे किती कला होत्या हे लक्षात येतं. नक्षीकाम, अनेक देवी देवतांचे हे नक्षीकाम केलेलं आहे. आणि इथं ज्यावेळेस आलो ना, म्हणजे पहिलं शिल्पकला किती आहे त्याची मिसाल म्हणजे हे महादेवाचं मंदिर एकदम जुन्यातील. आणि इथं आल्यानंतर ना आध्यात्मिक आणि खूप असं मनाला समाधान भेटतं. आणि ते पाहूनच इतकं मनाला समाधान भेटतं. आता याच्या भिंती एवढ्या उंच उंच आहे आणि त्याच्यात जे नक्षीकाम केलेलं आहे ना, ते तर एकदमच मनाला भावून जातं एवढं आहे. एकदा नक्कीच या ठिकाणी सगळे दगडी काम केलेलं आहे इथं. हा आजूबाजूचा जो भाग आहे तो. आणि याच्या या म्हणजे जे खांब आहे ना, ते खांबसुद्धा एवढे भक्कम आहे ना, त्या खांबांवर सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे. आणि मंदिराच्या साईडला एवढं पटांगण आहे आणि तिथं असे काही फुलाचे झाडं लावलेले आहे. आता हा मंदिराभोवती जे आहे ना तो भाग. इथं आलं की हिंदू शिल्पकार याचं अद्भुत मिसाल म्हटलं तरी चालेल. या बघा एवढ्या उंच भिंती आणि हे नक्षीकाम केलेलं आहे.
एकदम उंच उंच असं या भिंती आहे. असं म्हटलं जातं की 14व्या का 13व्या शतकामधलं हे आहे मंदिर. आणि अशी ही आख्यायिका आहे की नवसाला पावणारं हे महादेवाचं हे एकदम जुन्यातील मंदिर आणि या महिन्यात एकदा का होईना या ठिकाणी नक्कीच या. आणि इतकं छान असं दिसत होतं की तिथून निघूच वाटत नव्हतं, एवढं मस्त असं हे दिसत होतं. आता व्हिडिओ घेताना ना थोडासा लांबून घेतलेला आहे आणि इतकं छान लांबून पण इतकं मस्त असं हे दिसत होतं. आधी पूर्ण दगडाच आहे. तर इथं ही जी पाटी आहे ना त्याच्यावर काही माहिती दिलेली आहे आणि काही सूचना दिलेल्या आहे. आणि आता इथंच नदीच्या काठी म्हणजे महादेवाचं अनेक देवस्थान आहे, त्या ठिकाणी पण गेलो. गोदावरी नदीनं त्यावेळेस म्हणजे आता काय पाणी 8 ते 10 दिवस झाले, पाणी 2 आठवडे झाले, त्यावेळेस पाऊस चालू होता आणि एवढं असं नदीला पाणी असं वाहत होतं. ते पाणी सुद्धा इतकं मस्त दिसत होतं ना. आता इथं एक पुन्हा महादेवाचं एक मंदिर आहे. याचे का तिथलची पण पिंड हर हर महादेव म्हणजे पितळी पिंड होती इथं या ठिकाणी. देवाचं